नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचे नाव आहे जी के स्पर्धा परीक्षा मराठी. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती जी के म्हणजे जनरल नॉलेज स्पर्धा परीक्षेची माहिती व अभ्यास घेत असतो. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवे असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत रेल्वे ग्रुप ड भरतीच्या प्रक्रिये व परीक्षेबद्दल. चला तर बघूया. यामध्ये एकूण जागा आहेत 12,438. याची वयोमर्यादा असणार आहे 18 ते 36 वर्षे. याची शैक्षणिक पात्रता जी आहे ती टेक्निकल पदांसाठी 10वी प्लस ITI असणार आहे. तसेच नॉन टेक्निकल पदांसाठी फक्त 10वी एवढीच शैक्षणिक पात्रता गरजेची आहे. या अर्जाची एकूण फीस जी आहे ती जनरल, OBC आणि EWS धारकांसाठी 500 रुपये असेल. SC, ST, EBC आणि महिला उमेदवारांसाठी 250 रुपये एवढी फीस असेल. या अर्जाची मुदत जी आहे ती 23 जानेवारी 2025 ते 25 फेब्रुवारी 2025 या दरम्यान करता येईल. यामध्ये सिलेक्शन प्रोसेसचे एकूण 3 टप्पे आहेत. स्टेज 1 CBT 1 सर्व पदांसाठी अनिवार्य, हा एक पेपर आहे. स्टेज 2 फिजिकल ही काही पदांसाठीच आहे. स्टेज 3 मेडिकल व डॉक्युमेंट चेकिंग. तर आपण या तीनही स्टेजेसची माहिती जरा विस्तारमध्ये बघूया. स्टेज 1 CBT म्हणजेच पेपर. यामध्ये परीक्षेचे एकूण 4 विषय असतील. विज्ञान ज्यामध्ये 25 प्रश्न, गणित ज्यामध्ये एकूण 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 30 प्रश्न आणि जनरल नॉलेजचे 20 प्रश्न असे सर्व मिळून एकूण 100 प्रश्न असतील 100 मार्कांसाठी. यानंतर आपण बघूया परीक्षेची माहिती. तर परीक्षेच्या माहितीमध्ये अजून पुढे बघायचं झाल्यास तर ही एक्झाम MCQ टाईप असणार आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. ही एक्झाम मराठी किंवा इतर कुठल्याही भाषेमध्ये आपल्याला देता येईल. या एक्झामसाठी वेळ असणार आहे 90 मिनिटे. तर मित्रांनो, भरपूर जणांचा प्रश्न असतो की निगेटिव्ह मार्किंगचं कसं, तर यामध्ये देखील निगेटिव्ह मार्किंग आहे मित्रांनो, जे की असेल 1/3. म्हणजे जर तुमचे 3 प्रश्न चुकले तर तुमचा 1 मार्क कट करण्यात येईल. आणि परीक्षेची जी तारीख आहे ती अर्ज केल्यानंतर तुम्हाला ईमेलद्वारे कळेल. तर मित्रांनो, आता बघू स्टेज 2 फिजिकल. पहिली रिटन एक्झामिनेशन पास झाल्यानंतर ही फिजिकल घेण्यात येते मित्रांनो, ज्यामध्ये मुलांसाठी आहे. पहिलं म्हणजे 35 किलो वजन घेऊन रनिंग 100 मीटर 2 मिनिटांमध्ये. म्हणजे मुलांच्या पाठीवरती 35 किलो वजन देण्यात येईल आणि ते पाठीवरती घेऊन 100 मीटर पळायचं आहे 2 मिनिटांच्या आतमध्ये. आणि दुसरं जे की असेल ते 1000 मीटर नॉर्मल रनिंग, ज्यासाठी मुलांसाठी वेळ असेल 4 मिनिटे 15 सेकंद. आणि तसंच मुलींसाठी बघायचं जर झालं तर 20 किलो वजन घेऊन रनिंग 100 मीटर 2 मिनिटांमध्ये. म्हणजे जसं मुलांसाठी 35 किलो वजन होतं तसंच मुलींच्या पाठीवरती 20 किलो वजन देण्यात येईल आणि सेम त्यांना देखील 100 मीटर पळायचे आहे. वेळ सारखीच असेल 2 मिनिटे. आणि दुसरं म्हणजे 1000 मीटर नॉर्मल रनिंग, ज्यामध्ये त्यांना वेळ देण्यात येणार आहे 5 मिनिट आणि 40 सेकंद. तर मित्रांनो, ही जी दुसरी फिजिकल स्टेज आहे फिजिकल एक्झामिनेशनची, यामध्ये एक महत्त्वाची नोट ही आहे की ही फिजिकल एक्झाम मार्क्ससाठी नाही, ही केवळ पात्रता परीक्षा आहे. म्हणजे यातील इव्हेंट्स केवळ दिलेल्या वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. म्हणजे मित्रांनो, यामध्ये असं नाही की तुम्ही जर 2 मिनिटात आला तर तुम्हाला एवढे मार्क्स किंवा 2 मिनिटाच्या आत आलात तर तुम्हाला एवढे मार्क्स. तसं बिलकुल नाही मित्रांनो. यामध्ये तुम्हाला फक्त ही एक्झाम म्हणजे जे वजन घेऊन पळायचं आहे ते तुम्हाला 100 मीटर 2 मिनिटाच्या आत करणं कंपल्सरी असेल. आणि जे 1000 मीटर नॉर्मल रनिंग आहे ते दिलेल्या निर्धारित वेळेच्या अगोदर पूर्ण करणे तुम्हाला गरजेचे असेल. तर मित्रांनो, बघूया आपण स्टेज 3 मेडिकल आणि डॉक्युमेंट चेकिंग. सिलेक्शन प्रोसेसमध्ये सर्वात शेवटी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल चेकिंग होते. यानंतर फायनल यादी जाहीर होते. म्हणजे मित्रांनो, अगोदर तुम्हाला स्टेज 1 म्हणजेच रिटन एक्झामिनेशन ती क्लिअर करावी लागेल. मग नंतर स्टेज 2 फिजिकल एक्झामिनेशन, जी की फक्त पात्रता परीक्षा आहे, ती देखील क्लिअर करावी लागेल. आणि जर तुमच्या दोन्ही एक्झाम क्लिअर झाल्या तर तुम्हाला बोलवण्यात येईल स्टेज 3 मेडिकल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. आणि अजून एक महत्त्वपूर्ण नोट म्हणजे मित्रांनो, सध्या या भरतीचे सरकारी एम्प्लॉई न्यूजमध्ये शॉर्ट नोटिफिकेशन आले आहे.
अर्जाला सुरुवात होण्याआधी याबद्दल आणखी एक मोठे नोटिफिकेशन जाहीर होणार. तसे याबद्दल नवीन काही अपडेट आल्यास तर मी तुम्हाला ते शेअर करतो. मित्रांनो, हे जे आहे हे ऑफिशियल वेबसाईटवरती एक शॉर्ट नोटिफिकेशन आलेले आहे. याबद्दलच्या ज्या अजून काही अटी, नियम आणि काही धारणा असतील तर त्या सरकारद्वारे त्यांच्या ऑफिशियल नोटिफिकेशनवरती एक्झामच्या अर्जाच्या वेळी टाकण्यात येतील. तर त्याबद्दल काही नवीन अपडेट आल्यास मी तुम्हाला नक्कीच शेअर करतो. तर मित्रांनो, आज आपण बघितलं रेल्वे गट ड च्या भरतीच्या पात्रते आणि प्रक्रियेबद्दल. याबद्दल जर तुम्हाला काही जरी अडचण असल्यास मला खाली कमेंटमध्ये विचारा. मी नक्कीच तुम्हाला त्याचं उत्तर देईल. तर धन्यवाद मित्रांनो. भेटूया अशाच एका ज्ञानपूर्वक व्हिडिओसोबत. तोपर्यंतसाठी धन्यवाद.